Hey traders, welcome back to the daily analysis of gold and I hope तुम्हाला कालच्या ॲनालिसिसचा खूप हेल्प झाला असणार आहे. सिमिलर झोनमधून जो झोन मी तुम्हाला ड्रॉ करून दिला होता त्या झोनमधून आपल्याला खूप छान बाईंग पाहायला मिळालेली आहे. राईट, तर अशाच पद्धतीच्या मेजर लेवलसाठी तुम्ही आपला चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला ब्लिंक होतील तुमच्या फर्स्ट पेजवरतीच. ओके, नेक्स्ट आपण प्रत्येक वेळेस जे काय करतो मेजरस लेवल घेतो. आज सर्वात महत्त्वाचं आहे की CPI डाटा येणार आहे. CPI डाटामध्ये ट्रेड कशा पद्धतीने करायचा आणि प्राईस कशी फाइंड करायची किंवा आफ्टर CPI डाटा तुम्ही कसा ट्रेड प्लॅन करणार, आज आपण याबद्दल पण या व्हिडिओमध्ये मेन्शन करणार आहोत. तर हा व्हिडिओ स्टार्ट टू एंड नक्की बघा. आजच्या ॲनालिसिसला स्टार्ट करू. ओके ट्रेडर्स, तर डेली टाईम फ्रेमवरती आपण आहोत आणि आज मेजर न्यूज म्हणजे CPIचा डाटा रिलीज होणार आहे संध्याकाळी 6 वाजता. तर हा डाटा खूप इम्पॉर्टंट आहे. न्यूज ट्रेडिंग करताना मार्जिन, लिव्हरेज या सर्व गोष्टींमध्ये स्लिपेज पाहायला मिळत असतं. तर त्यावेळेस तुमचं जर अकाउंट छोटा असेल, स्मॉल कॅपिटल असेल तर ट्रेडिंगची रिस्क घेऊ नका. ओके, बिग कॅपिटलला अडचण येत नाही, पण तिथेही तुम्ही लॉट्स जे आहे ते कमी ठेवा, म्हणजे जेणेकरून तुमच्या कॅपिटलला अकाउंट ब्लो होणार नाही. या काही इम्पॉर्टंट टिप्स आहे तुम्हाला ट्रेडिंग करताना. तर ट्रेडिंग करताना सर्वात महत्त्वाचं काय करायचं, न्यूज ट्रेडिंगला जे झोन्स आहेत ते हायर टाईम फ्रेमचे ड्रॉ करायचे. डे यूज करा किंवा 1 आवर, 4 आवर, मॅक्स टू मॅक्स 4 आवरपर्यंत तुम्ही हायर टाईम फ्रेमचे झोन ड्रॉ करा. कसे ड्रॉ करणार आज आपण ते बघूया आणि त्यानुसारच तुम्हाला काय करायचं आहे, संध्याकाळी 6 वाजता जर त्या झोनमध्ये मार्केट गेलं तर तोपर्यंत कुठेही ट्रेड प्लॅन करायचा नाही. झोनमध्ये गेल्यानंतर तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता विथ रिस्क रिवॉर्ड रेशो. जसं आपण इथे बघतोय की काल डेची कॅन्डल जी आहे क्लोजिंग आतमध्ये झालेली आहे आणि आपल्याला एक शूटिंग स्टार सारखी कॅन्डल आपल्याला इथे पाहायला मिळते. रिजेक्शन ब्लॉक स्ट्रॉंग होता, इथे तुम्ही बघू शकता. हा जो आहे आपला HSZ ही लेवल आहे आणि सर्वात महत्त्वाची ती डेट टाईम फ्रेमची लेवल आहे. ओके, तर इथून आपल्याला रिजेक्शन तर पाहायला मिळालेलं आहे. याचाच अर्थ आज गोल्ड जर इथे बाईंग करतंय तर ट्रॅप असू शकतो गोल्डचा. राईट, आजची जी PDH आहे आणि लो जो आहे तो आपण मार्क केला. तर आज आपली ट्रेडिंग रेंज जी आहे ऑलमोस्ट लेवल आहे टुडेज आवर ट्रेडिंग रेंज इज 4440 अँड 4358. ही जी लेवल आहे आपली इम्पॉर्टंट लेवल आहे. ऑलमोस्ट 4440 ते 4358 ही आपली आज ट्रेडिंग रेंज आहे. मग आपण कशा पद्धतीने प्लॅन केला पाहिजे, तर इथे आपल्याला 4440 आपण इथे बघू शकतो. जर आपण डेली टाईम फ्रेममध्ये जर चेक केलं तर डेली टाईम फ्रेममध्ये आपल्याला एक लो आणि हाय मिळतोय. जो लो ऑलमोस्ट हा लो आहे आणि ऑलमोस्ट हा जो आहे आपला हाय आहे. ओके, यामध्ये आपल्याला कुठलाही पुलबॅक पाहायला मिळालेला नाही आहे. त्यामुळे आज CPIच्या न्यूजमध्ये आपल्याला एक फॉल होताना मे बी बघायला मिळू शकतो. जर फॉल झालाच तर आपल्याला काही झोन इम्पॉर्टंट आहेत. फर्स्ट आपलं टार्गेट असणार आहे, फर्स्ट टार्गेट 4275. जर 4275पर्यंत जर सेलिंग पाहायला मिळाली तर इथून एक बाय साईड प्लॅन तुम्ही करू शकता. किंवा नेक्स्ट जी लेवल आहे आपली, नेक्स्ट लेवल ऑलमोस्ट जी प्राईस मी ते मेन्शन केलेली आहे 4150. ओके, हा एक झोन आपल्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. मॅक्स टू मॅक्स आपल्याला 4232 या लेवलपर्यंत आपल्याला सेलिंग पाहायला मिळू शकते. ओके, तर या लेवल्स आहेत. हे जे झोन आहेत HBZ झोन किंवा इथे आपण जो ड्रॉ केलेला आहे हा हायर टाईम फ्रेममधला झोन आहे. ऑलमोस्ट हे सर्व झोन डे टाईम फ्रेमचे झोन आहेत. प्रिव्हियस आपण झोन हे अशा पद्धतीने ड्रॉ करून ठेवलेले आहेत. जर सेलिंग आपल्याला पाहायला मिळाली तर आपले हे पॉईंट ऑफ व्ह्यू आहे 4275, 4232 अँड 4150पर्यंत आपल्याला सेलिंग पाहायला मिळू शकते. जर याच्या इन मिडल जर तुम्हाला जर कुठे लेवल्सलाही तुम्ही ट्रेड करू नका, कारण काय होतं असतं न्यूजमध्ये फॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि आपण काय करतो न्यूजमध्ये फिअरमध्ये फोमोमध्ये ट्रेड करतो आणि एंट्री कुठे पण घेतो. तर अशा पद्धतीने एंट्री घ्यायची नाही आहे. काही झोन्स जे आहेत 4 आवरमध्ये 1 आवरमध्ये तुम्ही ते ड्रॉ करून ठेवा किंवा फिब रिट्रेसमेंट्स लेवल लावा.
त्यामुळे तुम्हाला काय होणार आहे, इथे हेल्प होणार आहे. राईट, आपण इथे एक झोन ड्रॉ केला होता 1 आवर चार्टमध्ये. 1 आवर चार्टमध्ये तुम्ही बघू शकता किती छान असा या झोनला आपल्याला काय मिळालेलं आहे, रिस्पेक्ट होताना पाहायला मिळालेला आहे. जर आज गोल्डची कंटिन्यू डायरेक्शन डाऊन साईड राहिली तर आपल्याला मग गोल्डमध्ये 6 वाजता एक बाईंगची मुवमेंट पाहायला मिळू शकते. तर हे ऑब्झर्वेशन्स आहेत, हे ऑब्झर्वेशन तुम्ही चेक करा. या ऑब्झर्वेशनमधूनच तुम्हाला काय मिळणार आहे, प्लॅन मिळणार आहे की मी ट्रेड कोणत्या साईडला प्लॅन करायचा आहे. राईट, तर आपल्याला इथे रिजेक्शन पाहायला मिळते. तर गोल्डमध्ये मे बी जर रिजेक्शन कंटिन्यू राहिलंच तर आपल्याला काय अशा पद्धतीने एक मुवमेंट इथे पाहायला मिळू शकते. राईट, ही तर आजची गोल्डची मुवमेंट असू शकते. जर ब्रेकआउट झालाच तर आपलं नेक्स्ट टार्गेट काय असणार आहे, मी हा डेचा चार्ट सध्या झोन डिलीट करते अँड लोअर टाईम फ्रेममध्येच म्हणजे 4 आवर चार्टमध्ये तुम्हाला मेजर जे झोन आहे ते ड्रॉ करून देते. ओके, नेक्स्ट टार्गेट झोन आहे आपला ऑलमोस्ट 4475 आणि जवळजवळ 4500चा झोन आपल्याला इथे पाहायला मिळतोय. ओके, इथे लिक्विडिटी पेंडिंग आहे त्यामुळे गोल्ड ती ग्रॅब करण्याची नक्कीच प्रयत्न करू शकतो. ओके, ठीक आहे, तर हे झोन आहेत आता सध्या पेंडिंग झोन आहेत. ओके, तर या प्राईजला जर बाईंग आलीच गोल्डमध्ये तर आपल्याला सेलिंग 4515 पर्यंत बाईंग पाहायला मिळू शकते. 4515 नंतर तुम्ही काय करू शकता, गोल्डमध्ये पुन्हा एकदा सेल साईड प्लॅन करू शकता. तर या लेवल्स खूप इम्पॉर्टंट आहे, आजच्या या मेजर लेवल्स आहेत. ओके, ठीक आहे. जर गोल्डमध्ये सेलिंग बघायला मिळाली न्यूजमध्ये तर लगेचच आपल्याला ट्रेडमध्ये एंट्री घ्यायची नाही आहे. वेट करा, 1 मिनिट और 5 मिनिटची कॅन्डल क्लोज होऊ द्या. झोनमध्ये आली असेल तर तुम्ही नक्कीच ट्रेड करू शकता. झोन हा 1 आवर और 4 आवरचाच असला पाहिजे. लोअर टाईम फ्रेममध्ये मार्केट रिस्पेक्ट करत नाही, तो ब्रेक करून करून अप्पर जो झोन आहे त्या झोनपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो. मग 4515 पर्यंत आपलं टार्गेट असू शकतो. 45चे लेवल घेऊन गोल्डमध्ये सेल पाहायला मिळू शकतो किंवा जर गोल्ड आधीच सेलिंगला गेलं तर आपल्याला हे सर्व बाय साईड प्लॅनिंगचे लेवल्स आहेत. या ऑलरेडी मी लेवल्स तुम्हाला सांगितले आहेत. तर आजचा जो पॉईंट ऑफ व्ह्यू आहे तो हाच असू शकतो. जर अपसाईड मार्केटमध्ये आपल्याला मुवमेंट पाहायला मिळाली तर या पद्धतीने तुम्हाला मुवमेंट पाहायला मिळू शकते आणि त्यानंतर फॉल पाहायला मिळू शकतो. तर ट्रेडिंग करताना विदाऊट एसेल ट्रेड करू नका आणि जसं आपलं कॅपिटल आहे त्या पद्धतीने रिस्क घेऊन लॉट साईज यूज करून तुम्ही ट्रेड करू शकता. जर आपल्या चॅनलची इन्फॉर्मेशन तुम्हाला हेल्प करत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.